नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। भारताच्या प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, भारतीय स्त्री शक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम वंदन करते, कारण की त्यांच्यामुळेच आज या ठिकाणी मी इथे भाषण करण्यासाठी उभी आहे। कदाचित त्या नसत्या तर मी आणि माझ्यासारख्या कित्येक मुली आजही चूल आणि मुली धरून बसल्या असत्या। हे सत्य आम्हा कोणालाही नाकारता येत नाही। बालमित्रांनो, अशा थोर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्याशा गावी झाला। सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते। इसवी सन 1840 मध्ये वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले या थोर विचारवंतासोबत संपन्न झाला। महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, दानशूर व्यक्तिमत्व, विद्वान, कार्यकर्ते, समाजसुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते। ज्यावेळी सावित्रीबाई फुले यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाले तेव्हा सावित्रीबाई या शिक्षित नव्हत्या, तर त्या अशिक्षित होत्या। सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हते, त्यांची अक्षरांशी ओळख नव्हती, परंतु लग्नानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला आणि वाचायला शिकवलं, त्यांची अक्षरांची ओळख करून दिली। सुरुवातीला सावित्रीबाईंना शिक्षण ही संकल्पनाच खूप कठीण वाटत होती, मात्र महात्मा फुले यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवायला सुरुवात केली की हळूहळू सावित्रीबाई फुलेंना देखील शिकण्यात रस येऊ लागला। त्यांना ज्योतिबांची शिकवणी इतकी आवडत होती की त्या खूप कमी काळामध्ये त्यांनी अनेक गोष्टी शिकल्या। आणि या काळातच सावित्रीबाईंनी केवळ दलित समाजातीलच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचा गौरव केला जातो। सावित्रीबाई फुलेंच्या काळी तत्कालीन मुलींची अवस्था ही अत्यंत दयनीय आणि खूप बिकट होती। त्या काळच्या मुलींना किंवा स्त्रियांना वाचन लेखन करण्यासही परवानगी नव्हती, त्यामुळे त्या काळच्या कितीतरी मुली व स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या। त्यांचं आणि शिक्षणाचं खूप दूरवरचं नातं होतं। शिवाय त्यांच्या मनात शिक्षण घेण्याची इच्छा असताना देखील समाजातील कर्मठ आणि कठोर हृदयी लोकांमुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं। त्यामुळे समाजातील ही अमानुष आणि घातक पद्धत मोडण्यासाठीच, तसेच मुलींना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या थोर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा पुणे जिल्ह्यात स्थापन केली। मुलींना शिकण्यासाठी तसेच स्त्रियांना शिक्षण मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांना लोकांच्या कडक विरोधाला सामना करावा लागला होता। सावित्रीबाई फुलेंनी समाजातील केवळ मुलींच्या शिक्षणाचा विरोध करणाऱ्या लोकांकडून होणाऱ्या स्वतःचे अपमान सहन केले नाही, तर त्यांना त्या मुलींच्या घरच्यांकडून सुद्धा अनेक शिव्या आणि बदनाम्या सहन कराव्या लागत होत्या। समाजातील या कर्मठ लोकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर फेकलेल्या दगडांचा फटका देखील या महिला निमूटपणे सहन करावा लागत होता। पण समाजातील या विकृत विचारांच्या माणसांमुळे सावित्रीबाईंचे कपडे खूप घाण व्हायचे, म्हणून ही माऊली रोज शेणाने माखलेली घाण साडी बदलून ती सोबत आणलेली साडी परिधान करायची। परंतु इतके असूनही देखील त्यांनी हार मानली नाही। शिवाय महिलांच्या शिक्षणासह सावित्रीबाई फुलेंनी विधवांची दुर्दैवी परिस्थिती पाहता विधवा पुनर्विवाह देखील घडवून आणला। विधवा असलेल्या स्त्रियांना त्यांचे आयुष्य नव्याने सुरू करण्याची संधी मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि याच उद्देशाने त्यांनी 1854 मध्ये विधवा असलेल्या स्त्रियांसाठी आश्रम बांधले। त्याचबरोबर त्यांनी स्त्री भ्रूण हत्या देखील बंद केली। स्त्री हत्या रोखण्यासाठी सावित्रीबाईंनी स्वतः नवजात मुलांसाठी एक आश्रम उघडला। त्या मुलांचे संगोपन आणि पालनपोषण त्यांनी केले। समाजाने तयार केलेल्या या जीवघेण्या पद्धतीच्या विरोधात सावित्रीबाई फुले उभ्या राहिल्या। त्यांनी सती प्रथा रोखण्यासाठी, विधवा विवाहांच्या पुनर्वसनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अखंड प्रयत्न चालू ठेवले होते। एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, सावित्रीबाई फुले यांनी पतीसमवेत काशीबाई नावाच्या एका गरोदर विधवा महिलेचा आत्महत्या करण्यापासून रोखले। विशेष करून त्या महिलेची आपल्या बहिणीप्रमाणे काळजी घेतली आणि तिची वेळेवर प्रसूती देखील केली। त्यानंतर झालेल्या बाळाचा त्यांनी स्वतः स्वीकार केला आणि त्याचं नाव यशवंत असं ठेवलं। त्या मुलाला चांगले शिक्षण दिले, त्यानंतर तो एक प्रसिद्ध डॉक्टरही बनला
अशा पद्धतीने सावित्रीमाई हळूहळू एक एक पाऊल टाकत होत्या आणि अशा प्रकारे त्या आपले सत्कर्म करत होत्या। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी खर्ची घातली। अज्ञानी असलेल्या त्यांच्या काळातील समाजातील महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना सावित्रीबाईंना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले होते, परंतु त्यांनी हा संघर्ष करत असताना कधीही हार मानली नाही। ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णांची सेवा शुश्रूषा केली। रुग्णांची सेवा करत असताना सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले, परंतु ते निष्फळ ठरले आणि शेवटी या महान माऊलीचे 10 मार्च 1897 रोजी निधन झाले। अशा या माऊलीला, या थोर क्रांतिज्योती, ज्ञानज्योती, ज्ञानदाती सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा।